काय सांगाल आपण आज या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदींच्या रूपानं या देशाला प्रगती पथावर घेऊन जाणारे एक भव्य दिव्य असं नेतृत्व हिमालयाच्या उंचीचं खऱ्या अर्थाने या हिंदुस्थानाला मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून भारत देशामध्ये एक विकासाचं पर्व सुरू झालं आणि ते पर्व सुरू होऊन आता एक झालं 12 वर्ष झाली. मला वाटतं की तळागाळातल्या माणसाला बरोबर घेऊन सर्वसामान्य जनता हे माझं कुटुंब समजून आणि जनतेला विकासाच्या वाटेवरती घेऊन चालणारं हे असं उंच भरारी मारणारे हे नेतृत्व आहे. आज त्याला 12 वर्ष झाली. म्हणून मायाक्काच्या मंदिरामध्ये माझे सहकारी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आम्ही परमेश्वराजवळ मायाक्काजवळ त्यांना दीर्घायुष्य चांगलं आरोग्य आणि हा भारत देश स्वावलंबन आणि प्रगतीपथावर जाण्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं त्यांच्या हातून एक मोठं काम घडावं अशी प्रार्थना आज देवाच्या चरणी आम्ही केली. तुम्ही माजी मंत्री होता, कृषी मंत्री होता, आता शेतकऱ्यांच्या विषयावर नवीन पाऊल काय उचलणार शेतकऱ्यांसाठी? एक आहे की यावर्षी पर्जन्यमान कमी आहे असा हवामान शास्त्रज्ञ विभागाचा अंदाज आहे, परंतु शासनानं त्या दृष्टीनं पावलं उचललेली आहेत. निश्चितपणानं कुठे पिण्याच्या पाण्याची टंचाई येणार नाही. खतं बियाणं सगळं उपलब्ध शेतकऱ्यांना करून दिलं जाईल आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा अनेक योजना शेतकऱ्यांच्यासाठी विशेषतः सिंचनाच्या योजना, दुष्काळ भागाला शेतीला पाणी देण्याचं काम, दुष्काळ भागातली शेती हिरवीगार करण्याचं काम खऱ्या अर्थानं या देशामध्ये 60 वर्षानंतर जर मोठ्या प्रमाणामध्ये कुणी केलं असेल तर ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केले. 12 साल बेमिसाल 12 वर्ष पूर्ण झालेलं आहे मोदी सरकारचे. काय सांगतो? देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना पंतप्रधान पदी विराजमान झालेल्या दिवसापासून आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. एक तप पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळं अखंड देशभर भारतवासियांच्या वतीनं मंदिरामध्ये प्रार्थना केली जाते की माननीय नरेंद्र मोदी साहेबांना दीर्घायुष्य लाभावं, नरेंद्र मोदी साहेबांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये भारत दिवसेंदिवस प्रगतीपथावरती जावं यासाठी आमच्या सर्वांची कुलदेवी मायाक्का देवी कळंबोली पनवेल येथे आज आम्ही आमचे नेते माननीय सदाभाऊ खोत, आमच्या इथल्या नगरसेविका मानवरताई, माननीय कातारताई, माननीय तुकारामजी सरक, माननीय आमचे मित्र माननीय विकासजी साहेब नगरसेवक, माननीय भगत साहेब, आमचे सभापती जयवंतराव, तानाजी मामा असे सगळे मंडळी आम्ही मोठ्या संख्येनं मायाक्का देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आरती केलेली आहे आणि आमची हीच प्रार्थना आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत महासत्ता व्हावी आणि त्यासाठी लागणारे सर्व आशीर्वाद मायाक्का देवीनी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना द्यावेत. ज्या दिवशी माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले त्या दिवशी आपल्याला आठवत असेल पहिल्यांदा त्यांनी संसदेच्या पायऱ्यावरती नतमस्तक झाले आणि त्यांनी स्टेटमेंट केलं की माझ्यासाठी सर्वात पवित्र मंदिर म्हणजे संसद आहे, माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेलं संविधान आहे. हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं वाक्य आहे आणि या भारतातली 125 कोटी तेव्हाचं स्टेटमेंट हे माझ्यासाठी कुटुंब आहे आणि त्यांना आम्ही पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू. मोदी साहेबांच्या नेतृत्वात खूप साऱ्या योजना या देशातल्या गरीब लोकांना अपेक्षित ठिकाणी नेण्यासाठी जे जे करावं लागेल त्या योजना माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहेत. आणखी चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हातून काम घडावं अशी प्रार्थना आमची मायाक्का देवीच्या चरणी आहे.